डॉट बॉलने चांगली गोलंदाजी करते या स्पर्धेत. दातेलीच्या चारही गोलंदाजांनी आज चांगली गोलंदाजी केली. फिल्डिंग थोडीशी खराब झाली मागच्या मॅच मध्ये, 2 चौकार आपण पाहिले. त्याच्या व्यतिरिक्त बॉलिंग युनिट चांगलं झाले. आणि इथे डायरेक्ट हिट अतुल भोईर या स्पर्धेमध्ये दुसऱ्यांदा रनआउट. गर्दी जमली प्रेक्षकांची या बघा. दुसऱ्यांदा या स्पर्धेमध्ये अतुल रनआउट झालेत. या अगोदर कपिलचा चुकीचा कॉल, त्यावेळी रनआउट. आता मात्र अतुलचाच कॉल होता. आणि सिद्धूला माहिती आहे विनीत लगेच बॉलवरती आले, त्यांनी डायरेक्ट हिटही केलं. हे खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात. यस नो, थांबणं, धावणं. हा चेंडू थोडासा जास्त बाहेर आहे विनीतचा, ऑप्शनच्या भरपूर बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. आज साई भक्त आपण पाहतोय, समीर पाटील, प्रमोदजी मडवी यांचा भरपूर सपोर्ट आहे. विकास पाटील सुद्धा उपस्थित होते. पहिल्या मॅच पासून विकास पाटील नेहमीच असतात त्या संघाच्या पाठीशी. त्याचमुळे खेळ चांगला झालाय आज जर्मन दातिवली टीमचा. इथे बॅटची कडा आणि बघा एस्टॅनच्या मागे जयेश मात्रेने एक चांगला जेल टिपलाय आणि कपिलचा डाव संपलाय. संघ आले या हे दुसरे गावाने गर्दी जमली प्रेक्षकांची या बघाव तशकात. हे सतरंगी 11 करतय पाहुण्याचा सन्मान. हे सतरंगी 11 करतय पाहुण्याचा सन्मान. हे सतरंगी चषक ठेवलाय हे दुसरे गावाने. नीरज पाटील आलेत बॅटिंग करण्यासाठी. 4थ्या क्रमांकावरती त्यांना प्रमोट केलंय. या अगोदर सिद्धूने आधीला प्रमोट केलं होतं. पहिल्या मॅच मध्ये उंबाडेच्या विरुद्ध त्याने 23 उपयुक्त रन्स केल्या होत्या. आता बघायचे नीरजला संधी मिळाली आहे. संधी वारंवार तुम्हाला क्रिकेटमध्ये मिळत नाही, एकदा मिळाली की त्याचं सोनं करणं गरजेचं आहे. हा ऑप्शनच्या भरपूर बाहेर आहे हे सांगतायत प्रसाद सहस्रबुद्धे. लेग बायचा इशारा आलाय. खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तुम्ही अपील करता मात्र चेंडूची हाईट फॅक्टर पाहावी लागते. चेंडू एक्झॅक्टली कुठे पिचिंग झालं, ह्या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत क्रिकेटमध्ये. अपील करणं हे गोलंदाजाचं काम असतं. मग ऑफिशियल पंच ज्यावेळी असतात ते योग्य डिसिजन नेहमी देतात. कोणत्याही टीमची बाजू मांडली जात नाही आणि योग्य डिसिजन होता. भरपूर बाळ होता. आता मात्र सिद्धू पाटील आले स्ट्राईक एंडला. विनीत इथे एक धाव चोरून घेतली. बॅकअप आहे हेच विक्रम सांगतायत. विनीतला मात्र विनीतला माहिती आहे 1-1 रन्स क्रिकेटमध्ये किती महत्वाची आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलं कदाचित 1 रन जाऊ द्या. 3 धावा धापल करती 5 बॉलमध्ये 3. आजचा दिवस संपूर्ण गोलंदाजाचा तुम्ही विचार केला तर विनीतच्या नावावरती राहिलाय. काय गोलंदाजी केली आहे डावखुला त्याचा गोलंदाज. व्हेरिएशन चांगलं आहे त्याच्याकडे आणि वारंवार चेंडू ब्लॉक करायला टाकतात. इथे फिल्डिंग थोडीशी खराब आहे. अनिकेत सुरुवातीला थोडेसे थांबले. 2 धावा इथे मिळाल्या आहेत. थ्रोफेकी थोडीशी खराब म्हणता येणार नाहीये. 2 धावा इथे मिळाल्यात. चेक दरम्यान आदरणीय अरुणजी म्हात्रे साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आपलं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. 5 धावा धापल होते आणि काय बघा ऍक्शन रिप्ले बघा. निवृत्ती, त्याच्या मागे विशाल, त्याच्या मागे निवृत्ती आणि अजून मनोज आहेत आणि अजून एक खेळाडू म्हणजे 5 खेळाडू एकत्र आले होते बॅकअपला आणि खूप चांगला सीन होता बघण्यासारखा. बघा पुन्हा बघा ऍक्शन रिप्ले. जणू काय रनिंग सुरू आहे. 4-4 खेळाडू बॅकअपसाठी. यष्टीरक्षक पकडून 5 आणि धावाही 5च. मनोज म्हात्रे आलेत. अनेक विकेट हॅट्रिक याही गोलंदाजाच्या नावावरती राहिलेले आहेत ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. अनेक मेडन षटक या गोलंदाजाने फेकलेले आहेत. नेहमी चांगली गोलंदाजी करतो मनोजला. मी बऱ्याच वेळा पाहिले, बऱ्याच वेळा पॉवर प्लेचे षटक त्यांनी फेकलेले.
पहिल्या षटकात 5 धावा आल्या, 2 विकेट गेल्यात. सिद्धू पाटील जोपर्यंत मैदानात आहेत तोपर्यंत धावांचा ग्राफ वाढू शकतो या मॅच मध्ये. त्यानंतर प्रशांत पाटील आहेत, सर्वेश आहेत. आधीचाही आता उल्लेख करावा लागेल, त्यांनी या मॅच स्पर्धेत धावा बनवल्यात. मनोज गोलंदाजी मार्गवर. इथे फटका चांगला आहे, मात्र डीप मध्ये क्षेत्रक्षण ठेवण्यात आलेलं आहे. एक धाव पूर्ण आले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. बॅकअप चांगलंय विशालचं. 2 धावा इथे मिळाल्यात. सिद्धू पाटील आणि नीरज पाटील रनिंग बिटवीन विकेट चांगली या मॅच मध्ये आपण पाहतोय. सिंगल डबलला तर ते केंद्रित करतात. त्यांना माहिती आहे मागच्याही मॅच मध्ये 44 रन जातिवलीने चेस करून दिले, त्यामुळे आपणही 40-35 40-45 केल्या तर चांगलं टार्गेट असू शकतो. फुल टॉस बॉल होता. पायचीचं स्ट्रॉंग अपील. सिद्धू स्वतः सांगतात की मी बाद आहे. सचिन मात्रे यांचा योग्य डिसिजन आणि फलंदाज पायचीच्या स्वरूपात सिद्धू पाटील बॅक टू द पॅव्हेलियन. दुरून या हे दुटणे गावान गर्दी जमली प्रेक्षकांची या बघाव चषकात. हे सतरंगी 11 करतय पाहुण्याचा सन्मान. हे सतरंगी प्रशांत पाटील आलेत बॅटिंग करण्यासाठी. 7 वरती तिसरा धक्का लागलाय. थोडासा अडचणीत सापडलाय या मॅच मध्ये. पहिला चेंडू फेस करत असताना प्रशांतला तुम्ही पाहताय 1 रन वेगाने पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. थ्रो फेकी चांगली आहे, मात्र 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्यात आहेत. 2 धावसंख्या पुढे सरकेल ती 9 वरती. या स्पर्धेतील प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ चषक तुम्ही पाहताय. सौजन्य रणजित हरिचंद्र पाटील आणि अजित पाटील कोळेगाव यांच्याकडनं तुम्ही पाहतायत. धावसंख्या 9 वरती 3 विकेट. फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक मालिकावीर चषक तुम्ही पाहतायत. प्रतीक गौतम मोरे एडुटणे यांच्याकडनं मालिकावीरची बाईक तुम्ही पाहतायत. कुमार विराज राजेंद्र काळन एडुटणे आणि जयेंद्र प्रकाश काळन यांच्याकडनं तुम्ही पाहतायत. जागृती स्पोर्ट्सच्या वतीने एक बॅट. प्रोप्रायटर राहुल पाटील आणि विशाल पाटील 2 जोडी शूज सुद्धा आहेत. त्यानंतर माय माऊली स्पोर्ट कोळेगाव प्रोप्रायटर आहेत उदय भंडारी कोळेगाव, त्यांच्याकडनं सुद्धा आपण पाहतोय एक बॅट देण्यात आलेली आहे. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. श्री समर्थ कृपा यांच्याकडनं कूलर तुम्ही पाहतायत. प्रोप्रायटर आहेत ते संकेत संते कोळेगाव. पहिल्या 3 दिवस जेवणाची व्यवस्था तुम्ही पाहतायत. आई गावदेवी चायनीज अजय काळ यांच्याकडनं. मनोज राईट मोर द विकेट. हाही चांगला चेंडू आहे. चांगली गोलंदाजी तुम्हाला या स्पर्धेमध्ये आतापर्यंत पेश केली आहे ती जयनमान दातिवली टीमने. त्याच संपूर्ण खेळाडूंना प्रेक्षकांना जेवणाची व्यवस्था आपण पाहतोय. आई एकवीरा धाबा चे प्रोप्रायटर सुखदेव काळन, निलेश काळे यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. पाण्याची व्यवस्था कुणाल पाटील खोणी. हाही चांगला चेंडू आहे. प्रशांतला एक्झॅक्ट आता काय करायचं हा प्रश्न पडलाय मनोजच्या विरोधात. आनंद फुलोरे अविनाश पाटील हेडुटणे यांच्याकडनं पाण्याची व्यवस्था तुम्ही पाहतायत. लाईव्हची व्यवस्था आपण पाहतोय उद्योगपती देवा कैलास पाटील यांच्याकडनं. नाश्त्याची व्यवस्था नवनाथ पाटील आणि सिद्धेश रुपेश पाटील यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. आणि 2 षटकात हर्ष 11 जय जलेश्वर वाडेकरची धावसंख्या ती फक्त आणि फक्त 9 धावा 3 गडी बाद. डीजे 11 करतय पाहुण्याचा सन्मान.
सात्विक आले तिसरं षटक घेऊन 2 षटकात फक्त 9 धावा आलेत. अतुल बाद झाले, सिद्धू पाटील बाद झालेत, कपिल पाटील बाद झाले, 3 विकेट गेलेत. फुल टॉस बॉल होता सात्विकचा, मात्र टायमिंग झालं नाहीये. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. अनिकेत मात्रेने एक चांगला झेल टिपलाय. फलंदाज नीरज पाटील बॅक टू द पॅव्हेलियन. सोनू मोनू 11 जीजी स्पोर्ट वाकलन संघ आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचंय. 9 वरती 4 विकेट गेले. तिसरं षटक सुरू झालंय. 4 ओव्हरची सेमी फायनल. फर्स्ट सेमी फायनल मध्ये सोनू मोनू 11 वाकलन संघाने भरपूर धावा बनवल्या होत्या. 60 पेक्षा जास्त धावा ईश्वरी 11 सोनारपाडा टीमच्या विरुद्ध. इथे 9 अजूनही धावसंख्या सिंगल डिजिट. ते मात्र सर्वेशने हा चेंडू सोडून दिलाय. वाईटच्या स्वरूपात एक धाव मिळाली. अखेर आता धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 10 धावा धापलकावती लागल्या. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. सेमी फायनलची मॅच. एका बाजूला अरविंदजी वत्रे यांनी पुरस्कृत केलेला हर्ष 11 जय जलेश्वर वाडेकर, दुसऱ्या बाजूला जय हनुमान दातिवली सात्विक. इथेही चेंडू उंच गेलाय. जयेश मात्रेने कॉल दिलाय आणि झेल ड्रॉप झालाय. जयेशने कॉल दिला होता माझा झेल आहे मी पकडणार, मात्र तिथेही झेल ड्रॉप झालाय. 2 धावाही मिळाल्यात आणि बघायचं आता सर्वेश किती महागात पडेल या मॅच मध्ये दातिवलीला. स्वतः गोलंदाज सात्विक सुद्धा आले होते, त्यांनी कॉल दिला होता सुरुवातीला. 12 वरती 4 विकेट. उदेश पाटील यांचे आगमन झाले. सोनू मोनू जीजी स्पोर्ट वाकलन, एक वेगळं नाव आहे. उमेश पाटील माटाडी यांनी पुरस्कृत केलेलं टीम. स्लोअर बन चेंडू होता, लवकर पिक केलंय, मात्र क्षेत्ररक्षकाचा जजमेंट चांगला आहे. झेल ड्रॉप झाला होता जयेश कडनं, मात्र त्याचा फारसा नुकसान जय हनुमान दातिवलीला झालं नाहीये. तरी आज जबरदस्त खेळ आहे या स्पर्धेमध्ये जय हनुमान दातिवली संघ. दुरू दुरून या हे दुसऱ्या गावान गर्दी जमली प्रेक्षकांची या बघाव चषकात. पुढच्या मॅच मध्ये बघा उमेश भोईर सुद्धा इन ऍक्शन मध्ये. सोनू मोनू वाकलन 2 मॅच या स्पर्धेमध्ये त्यांनी फिनिश केलेत. संघ अडचणीत असताना बॅटिंग करण्यासाठी आलेत. अजूनही जयेशला चेंडू मिळाला नाहीये. लेग 22 1 रन्स मिळेल. 13 वरती 5 विकेट गेलेत. हर्ष 11 जय जलेश्वर वाडेकर, दुसऱ्या बाजूला जय हनुमान दातिवली. काय खेळलाय या स्पर्धेमध्ये. मागच्याच मॅच मध्ये चेंज द गेम वडवली 20 संघाला या स्पर्धेतनं बाहेर केलं. वसार संघाला या स्पर्धेतनं बाहेर केलं आणि आडवली संघाला या स्पर्धेतनं त्यांनी बाहेर केलं ऑलरेडी. चांगला चेंडू होता, मात्र फटकाही तितकाच दर्जेदार आहे. प्रशांतच्या बॅट मधून मिनी हेलिकॉप्टर तुम्हाला पाहायला मिळतोय. 6 संग आलेत दुरू दुरून या हे दुसऱ्या गावान गर्दी जमली प्रेक्षकांची या बघाव चषकात. हे सतरंगी 11 करतय पाहुण्याचा सन्मान. 19 धावा झाल्या. या षटकाराची नित्यंत गरज होती हर्ष 11 जय जलेश्वर वाडेकरला. प्रशांत बऱ्याच वेळा या टीमचा संकटमोचक ठरलेला आहे. संघ ज्यावेळी अडचणीत असतो तेव्हा तेव्हा प्रशांतने धावा बनवलेल्या आहेत आणि याही मॅच मध्ये नितांत गरज आहे. 19 वरती 5. या 20 मात्र हलक्या हाताने चेंडू टाकलाय. 1 रन्स पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. रनआउटचा धोका आहे, मात्र 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या आहेत. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 21 5 गडी बाद. हर्ष 11 जय जलेश्वर वाडेकर. 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. फिल्डिंग लगेच लावायची आहे. जय हनुमान दातिवली. यानंतर फायनल मॅच अजूनही बाकी आहे.
चला 21 धावा झाल्यात. फिल्डिंग लगेच लावायची बघा. ऍक्शन रिप्ले. खूप चांगली बॅट ग्राउंडिंग केली बघा आधी शेलार. त्याला माहिती आहे कधी शॉर्ट रन होऊ शकते, त्यामुळे पॉपिंग क्रीज मध्ये बॅट ग्राउंडिंग करणं गरजेचं आहे. आणि आधी आता स्ट्राईक एंडला आणि शेवटचं षटक घेऊन येतात गोलंदाज मयुरेश तांडेल. सातत्याने मयुरेश तांडेल जेव्हा जेव्हा गोलंदाज येतात, विशाल मडवींचं मार्गदर्शन त्यांच्यासाठी भरपूर महत्वाचं ठरलं. मागच्याच मॅच मध्ये 2 सेट बॅट्समन होते शुभम पाटील आणि ऋतिक पाटीललाही त्यांनी शांत ठेवलं. हा चेंडू तुम्ही पाहतायत बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आधीने. थ्रो फेकी उशिरा आली. कदाचित आधीला असं वाटलं की स्ट्राईक प्रशांत ठेवतील, त्यामुळे ते एकच धावत होते. म्हणजे 1-1 रन्स आता तुमच्यासाठी महत्वाचे. 23 वरती 5 विकेट गेलेत. हर्ष 11 जय जलेश्वर वाडेकर आणि वाडेकर संघालाही माहिती आहे 30-35 झाल्या तर फाईट करू शकता. आजही चिंचपाड्याची स्पर्धा मला आठवते. सेमीफायनलची मॅच वाडेकरने फक्त 4 षटका 24 केल्या होत्या. अपोजिट टीमने फटाकड्याही वाजवल्या होत्या. मात्र त्याच टीमला 15 धावांवरती रोखलं होतं वाडेकरने. इथे फटका चांगला आहे, मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे. इथे मात्र फलंदाज संग आले तर दुरून या हे दुटणे गावाने. गर्दी जमली प्रेक्षकांची या बघाव चषकाचे. हे सतरंगी 11 करतय पाहुण्याचा सन्मान. 25 धावा झाल्यात. 6 विकेट गेल्यात सेमीफायनलच्या मॅच मध्ये. 30-35 चांगलं टार्गेट आहे. अकुट टप्प्याचा बॉल आणि त्याला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. दूर दूरून संघ येणार खुल्या मैदानी धुरा उडणार. दूर दूरून संघ येणार खुल्या मैदानी धुरा उडणार. या क्रिकेट खेळाचा आज जित मोहन रंगलाई सतरंगी चषकाचा. आज जित मोहन रंगलाई सतरंगी चषकाचा. प्रशांतच्या बॅट मधून हा दुसरा षटकार आला आणि धावा आता 31 झाल्या. ज्या स्कोरचा मी उल्लेख करत होतो 35-40. गोलंदाजी चांगले. हर्ष 11 जय जलेश्वर वाडेकर. इथेही फटका चांगला आहे. हाही चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. प्रशांत पाटील ऑन फायर. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. संग आले तर दुरून या हे दुटणे गावाने. गर्दी जमली प्रेक्षकांची या बघाव चषकाचे. धन्यवाद डीजे. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत आणि सलग तिसरा आला तर जेडी पाटील एंटरप्राइजेस यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. कोणत्याही फलंदाने सलग 3 षटकार, सलग 3 चौकार, विकेट हॅट्रिक आणि जसे अरविंद वत्रेका आले संघ मालक, धावांचा ग्राफ वाढलाय. हा चांगला चेंडू होता. इथे स्वतःवरती नाराज असतील प्रशांत. डॉट बॉलची ते समाप्ती झाली. लकी पुरस्कर्ते. खरं तर आपण मी नेहमीच उल्लेख असतो पॅकर्स खरं तर जेव्हा जेव्हा संघ पॅक करतात पुरस्कर्त्यांना खरं तर काहीच मिळत नाही, कारण फक्त ट्रॉफी, कदाचित प्रवेश फी मिळत असेल. त्यामुळे संघ मालकांचं कौतुक होणं गरजेचं आहे आणि खेळाडूंनी त्यांचा आदर करणं गरजेचं आहे. ज्यावेळी तुमच्यावरती एखादा संघ मालक विश्वास दाखवतो. धावा झाले 37. हाही फटका चांगला आहे. चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. सिक्सर. हे सतरंगी 11 करतय पाहुण्याचा सन्मान. हे सतरंगी 11 करतय पाहुण्याचा सन्मान. धन्यवाद डीजे. चला वाडेकर संघ लगेच फिल्डिंग लावायची आहे प्लीज. अजूनही फायनल मॅच आम्हाला 4 षटकांची कव्हर करायची आहे, त्यामुळे घाई करा. धावा झाले 43. सिद्धू 44चं टार्गेट आहे, म्हणजे 11.00. प्रशांतची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे. उपयुक्त धावा त्याने या मॅच मध्ये बनवलेत. शेवटचं षटक थोडंसं महागडच म्हणावं लागेल.
22 धावा आल्यात शेवटच्या षटकामध्ये. 43 झाल्यात. 44चा पाठलाग करायचं या मॅच मध्ये. आणि या धावा हर्ष 11, जय जलेश्वर वाडेकर, लकी पॅकर्स, अरविंदजी वत्रे आणि काकांचं आगमन झालं. आणि त्यानंतर धावा वेगाने किती आल्यात हे फायदा असतो असं नाहीये. पॅकर्स भरपूर आहेत. म्हणजे काही पॅकर्स लकी ठरतात टेनिस क्रिकेटमध्ये. जशी मॅच सुरू होईल दुसऱ्या सत्रामध्ये आपण पुन्हा एकदा मानस यांच्याकडे जोडणार आहोत. तत्पूर्वी ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. फायनल मध्ये पाहायला मिळणार आणि ठाण्याचा वंडर बॉय, सर्वांचा लाडका खेळाडू, बायकर मॅन केतन मात्रे आपण आला असाल तर आपण मंचावरती या. आपलं देखील 12व्या पर्वामध्ये आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. मंचावरती आदरणीय उद्योगपती गुरुनाथजी बेलिलकर साहेब उपस्थित आहेत. त्यांचा आपण सन्मान करूयात. मी विनंती करेन संपूर्ण आमच्या सतरंगी क्रिकेट संघ एदुटणे बीच्या मॅनेजमेंट टीमला आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय उद्योगपती गावदेवी स्टील सप्लायचे प्रोप्रायटर आदरणीय गुरुनाथजी बेलिलकर यांचा आपण सन्मान करूयात. नेहमीच या संघावरती त्यांचं प्रेम राहिलेलं आहे आणि नेहमीच त्यांचं आर्थिक सहकार्य असते या स्पर्धेसाठी. 12व्या पर्वामध्ये देखील आदरणीय उद्योगपती गावदेवी स्टील सप्लायरचे प्रोप्रायटर आदरणीय गुरुनाथजी बेलिलकर मामांच्या ठिकाणी आपण सन्मान करतोय. असंच प्रेम आपलं या स्पर्धेवरती राहू. आणि पुन्हा मी विनंती करेन की आपण आसन ग्रहण करा. त्याचबरोबर आदरणीय अरुणजी मात्रे साहेब हे देखील मंचावरती उपस्थित आहेत. मी त्यांनाही विनंती करेन की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपला देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. रुपेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करतोय. क्रीडा क्षेत्रावरती अत्यंत प्रेम आणि गावातील प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती असते आणि आजही ते वेळात वेळ काढून मंचावरती उपस्थित आहेत. श्रीमान अरुणजी मात्रे यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. थँक्यू. पुन्हा मी विनंती करेन की आपण मंचावरती आसन ग्रहण करून घ्या. इट्स वॉट यू कॉम्बॉक्स सेमीफायनल नंबर 2 दातिवली विरुद्ध वाडेकर. पाहूयात वाकॅनच्या विरुद्ध सतरंगी ट्रॉफी 2024च्या 12व्या पर्वामध्ये कोणता संघ पोहोचतोय. घमासान सुरू आहे वाडेकर विरुद्ध दातिवलीमध्ये. इट्स वॉट यू कॉम्बॉक्स ऐकूयात आपण रसायनी पनवेलचा आवाज मानसी मनोरे यांचा. थँक्यू. धन्यवाद करणजी काळन सर. पुनश्च एकदा स्पर्धेमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. पहिला बॉल चांगली पिचिंग आपल्याला पाहायला मिळते. आउटसाइड द ऑफ लाईन वापरली गेली होती परंतु पंच 2 हात आमच्या दिशेने समांतर करतायत. ICCचा लॉ क्रमांक 22 जो आम्हाला कळवतोय की वाईड लाईनच्या बाहेर पिच केलेला बॉल अर्थातच वाईड आहे. एक धाव मात्र या ठिकाणी मिळते. अपील लाऊड केली जाते. 11 खेळाडूंमध्ये उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय परंतु पंचांमध्ये नक्कीच या ठिकाणी डिस्कशन होताना पाहायला मिळणार आहे. इम्पॉर्टंट मॅच आहे, इम्पॉर्टंट कॉल्स आहेत आणि त्यामुळे योग्य निर्णय हे देणं महत्त्वाचं आहे आणि या ठिकाणी मात्र नक्कीच ते निर्णय पंच आम्हाला कळवतीलच. एक धाव जरूर लागली आहे. पंचांचं बोट आकाशाकडे या ठिकाणी आलेलं आहे. फळीची एट चाटून बॉल गेला होता विकेट कीपर यांच्या हातामध्ये आणि कॉट बिहाइंड झाले गेल्यात. जयेश बॅक टू डगआउट. गोल्डन डकचा शिकार, फलंदाज बाद. दुटणे गावात हाय चषक, शान ही गावाची हाय झकास. हे गावाची घेऊन कसमा खेळाडू आपला दाखवी दमा.
पंचांनी अतिशय योग्य निर्णय दिलेला आहे। या ठिकाणी आपण पाहतोय फळी चेज घेतली होती आणि या विकेट किपर यांनी अपील जी केली होती ती योग्य अपील होती आणि त्यामध्ये त्यांना यश देखील मिळताना पाहायला मिळत आहे। पहिला विकेट या ठिकाणी माघारी मात्र परतवला जातोय। जयेश यांना बाद व्हावं लागत आहे। इनायत क्रमांक 3 वरती विशाल मैदानाच्या आतमध्ये एका डावकुऱ्या हाताचा खेळाडू ज्यांना मात्र आता पाठवण्यात येत आहे। अटॅकिंग फील्ड या ठिकाणी सेट केली जाते। टीम वाडेकर संघ ग्रीन जर्सीज मध्ये मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतो आहे। व्हाईट जर्सीज मध्ये टीम दातिवली पाहायला मिळणार आहे। यावेळेस ऑफसाईडचा बॉल होता, हवेत खेळलाय, झेल घेण्याचा प्रयत्न। चेंडू जेव्हा लो टू द ग्राउंड असतो अशामध्ये हे कॅचेस कठीण असतात, परंतु कठीण परिस्थिती सोपी केली आणि कमालीचा झेल धीरज यांनी त्या ठिकाणी टिपलेला आहे आणि फलंदाज बाद। सुरुवात होती या सत्राची थोडीशी दयनीय अवस्था आपल्याला बॅटिंग टीम दातिवलीच्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे। बॉलिंग युनिट वर्सेस बॉलिंग युनिट अशी मॅच असणार आहे, यात मात्र कोणती शंका नाही आहे। जिथे आपण सकाळपासून आज दातिवली टीमच्या गोलंदाजीचा बोलबाला पाहिलेला आहे, तदनंतर मात्र आता वाडेकर संघ कालच्या दिवसामध्ये ज्यांचा दिवस पूर्णपणे त्यांच्या नावावर होता आणि मात्र तो संघ देखील आपल्या पॉवरफुल बॉलिंग अटॅकने मैदानाच्या आतमध्ये खेळतो आहे। विकेट हॅट्रिकची संधी आणि हॅट्रिक झाली तर JD पाटील एंटरप्राइजेस यांच्याकडून 1000 रुपयांचं बक्षीस या ठिकाणी या गोलंदाजाला दिलं जाणार। ओहो, टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र बाहेरच्या दिशेने वळण घेताना पाहायला मिळतोय। ऑफ कटर पद्धतीचा बॉल या ठिकाणी नक्कीच पिच केला जातोय गोलंदाज कपिल पाटील यांच्या माध्यमातून। कल्याण डोंबिवली क्रिकेटमध्ये कपिल पाटील एक मोठं नाव आहे आणि त्या नावाला मात्र सिद्ध करताना खेळाडू देखील पाहायला मिळतोय। दुसरीचा प्रयत्न आहे, धोका होऊ शकतो, परंतु खराब फेकी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते। कव्हरअप चांगलं केलं जात आहे, परंतु 2 धावा, गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये म्हणावी लागणार आहे आणि या 2 धावांच्या बरोबरीने धावफलक जाऊन पोहोचलं जात आहे, ते म्हणजे 3 या आकड्यावरती। पाठलाग करायचा धावफलकावरती जर आपण पाहिलं तर टोटल 44 धावांची गरज आहे। सुरुवातीचे 4 चेंडू झालेत, 3 धावा आहेत, 2 फलंदाज बाद झालेत। येणारे आता चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 20 आणि विजयासाठी 41 धावांची गरज आहे। यावेळेस रडार मध्ये बॉल पिच केला होता, दिली संधी, संधीचं सोनं केलं जात आहे। काऊ कॉर्नरच्या पलीकडे षटकार। इथून मात्र आता निवृत्ती जो पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी बनला होता। 42 धावांची इनिंग या एका खेळाडूने पहिल्या मॅच मध्ये खेळली होती, त्या इनिंगची पुनरावृत्ती करावी लागणार आहे। स्क्वेअर कट यावेळी केलं जात आहे, शॉर्ट पॉइंटच्या वरून बॉल उडून दिलाय, डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमा पार, चौकार। लाखाची बक्षीस ठेवल्याने चषकाने, लाखाची बक्षीस ठेवल्याने चषकाने, हे सतरंगी चषक ठेवलंय हे दुटणे गावाने, हे सतरंगी चषक ठेवलंय हे दुटणे गावाने। धन्यवाद डीजे ऑपरेटर। सकाळपासून आणि गेले 3 दिवस 4 दिवस आपण हे सतरंगी चषकाचं सुमधुर संगीत या ठिकाणी नक्कीच ऐकतोय। सुप्रसिद्ध गायक परमेशजी माळे यांच्या गोड वाणीतून गायलेलं हे गीत या ठिकाणी आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहे आणि या सतरंगी चषकाची चर्चा मात्र चारी दिशेने होताना पाहायला मिळते। आयोजकांनी या स्पर्धेमध्ये 12 वर्षांचं सातत्य राखलंय
बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धा आपण पाहिल्या ज्या सुरू होतात त्याच्यानंतर संपतात, पण 12 वर्ष सातत्य राखणं फार कठीण गोष्ट आहे. परंतु सतरंगी क्रिकेट संघ येदुटणे BA यांनी ते यशस्वीरित्या पूर्ण करून दाखवलेलं आहे आणि त्यामुळे आयोजकांचं देखील आपण कौतुक करूया. दरम्यान ग्रामीण प्रीमियर लीग जी अंडर-24 प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळाली. सीझन 1 मध्ये कल्याण डोंबिवलीतील रायझिंग स्टारना संधी ज्यांनी दिली या स्पर्धेचे आयोजक ते देखील अंडर-24 आहेत. टायगरचे नीरज पाटील यांचं देखील आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. या नीरज, आपण मंचावरती आपले सहर्ष स्वागत, सुस्वागत. आणि त्याचबरोबर ठाण्याचा वंडर बॉय, सर्वांचा लाडका खेळाडू केतन म्हात्रे, आपण आला असाल तर आपण मंचावरती या, आपलं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. यावेळेस रडार मध्ये बॉल होता. बाहुबली स्टाईलने खडे खडे बॉलला पाठवून दिले लॉंग ऑफच्या वरून, लांब लचक षटकार. तुटणे गावात हाय चषक, शान ही गावाची हाय झकास. हे गावाची घेऊन कसमा, खेळाडू आपला दाखवी दमा. Thank you, operator. सावकार पाव. 6 धावांच्या बरोबरीने संघाचा धावफलक जाऊन पोहोचलाय ते 19 या आकड्यावरती. अजूनही विजयासाठी 25 धावसंख्येची गरज या ठिकाणाहून मात्र असणाऱ्या आक्रमण गोलंदाजावरती मात्र चढवलं जात आहे. यावेळेस ऑफ साइडला बॉल उडवून दिलाय, परंतु खेळाडू चेंडू खाली येत आहेत. एक तेरी तो एक मेरी, कधी तू तर नंतर मी, हे सिद्ध केलं जात आहे. मोठी विकेट मात्र या ठिकाणी मिळवली जाते. फलंदाज बाद. षटकारांचा पडे पाऊस, ट्रॉफी जिंकायची लई हौस. सावकार षटकारांचा पडे पाऊस, ट्रॉफी जिंकायची लई हौस. लाखो पब्लिक ती गोला, आज बेजू मैदानाला. आज जिथं तिथं मोहला रंगलाय सतरंगीच्या शोकाचा. थँक्यू डीजे ऑपरेटर. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर तब्बल 3 फलंदाज या ठिकाणी नक्कीच बाद केले गेलेले आहेत. मैदानाच्या आतमध्ये इनॅट क्रमांक 5 वरती विशाल यांना मात्र पाठवण्यात येतो आहे. निवृत्ती आणि विशाल अर्थातच लोअर मिडल ऑर्डरची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि जर समीकरणाचा आपण विचार केला तर समीकरण आता आपल्याला जे पाहायला मिळत आहे ते म्हणजे येणारे 16 चेंडू आणि विजयासाठी 25 धावांची गरज असणार आहे. 16 बॉल रिमेनिंग, नीडेड 25 टू विन. हे आव्हान मात्र या ठिकाणी आहे, ते म्हणजे बॅटिंग टीम दातिवलीसाठी. मैदानाच्या आतमध्ये जे व्हेकल आहेत त्यांना प्लीज मैदानाच्या आतमधून सुखरूपरित्या बाहेर जाऊ द्या. गाडी चालकाला विनंती आहे लगेचच आपण ती गाडी मैदानाच्या बाहेर घेऊन जायची आहे. सोळा चेंडू आहेत, 25 धावांची गरज आहे. पहिल्या बॉल वरती जो षटकार लगावला होता फलंदाजाने, असं वाटलं होतं हे षटक थोडंसं महागडं ठरेल या सत्रामध्ये, परंतु कमबॅक केलंय गोलंदाज अतुल भोईर यांनी आणि त्यांचं मात्र आता कौतुक करावं लागणार आहे. यावेळेस ऑफसाईडचा बॉल शफल झाले होते, परंतु स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं चेंडूचं कलेक्शन या ठिकाणी अतुल यांच्या माध्यमातून केलं जात आहे आणि निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. जसे जसे निर्धाव चेंडू येणार फलंदाजांवरचा मानसिक तणाव जो आहे तो वाढताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आणि त्याच्याच बरोबरीने धावा आणि चेंडूंमधील देखील अंतर मात्र आपल्याला वाढताना पाहायला मिळणार आहे. आता चेंडू बाकी आहेत 15 आणि 25 धावसंख्येची गरज आहे. यावेळेस शफल झाले आहेत, हवेत बॉलला उडवलाय, उंची जास्त आहे, लांबी मिळणार का? खेळाडू मात्र या ठिकाणी या चेंडूला रोखण्यामध्ये यश त्यांना मिळालं जात आहे. बॅटिंग टीमचा त्या ठिकाणी तो येऊ देखील असेल. चेक या ठिकाणी केलं जाईल, सेफ आहे की नाही, आतूनच बॉल अडवलाय की नाही हे चेक केलं जाईल. सेफ असणार आहे आणि या बॅटिंग टीमला विनंती आहे की अशा प्रकारचे रिव्ह्यू तुम्ही नाही घेऊ शकत. जर पंचांनी मागितलं तर तो आम्ही नक्कीच देऊ शकतो, कारण की वेस्ट साईड साईडच फक्त बॅटिंग टीमला रिव्ह्यू ही आयोजकांची सूचना आहे.
धावलकावरती धावा या ठिकाणी वाढ होतात आणि धावा झालेल्या आहेत त्या म्हणजे आता 20 धावा. 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 24 धावसंख्येची गरज आहे. निवृत्ती जोपर्यंत मैदानावरती आहेत तोपर्यंत या धावा मात्र होऊ शकतात टीम दातिवलीसाठी या मॅच मध्ये. यावेळेस बॉलला हुक जरूर केलाय. हवेत बॉल आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. हार आणि जीत मधला सगळ्यात मोठा काटा ज्याला मैदानातून बाहेर काढला जात आहे. निवृत्ती बॅक टू डग आउट. फलंदाज बाद. येणारी 13 चेंडूंचा खेळ मात्र या ठिकाणी शिल्लक आहे आणि विजयासाठी 24 धावसंख्येची या ठिकाणून मात्र आता गरज असणार आहे. आव्हान थोडंसं जड होताना आपल्याला बॅटिंग टीम दातिवलीसाठी पाहायला मिळतंय कारण की 4 फलंदाज आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून या सत्रामध्ये गमावले गेलेले आहेत आणि त्यामुळेच आपण म्हणू शकतो की थोडंसं हे आव्हान त्यांच्या टीमसाठी जड होताना पाहायला मिळतोय. नंबर 6च्या पोझिशनवरती अनिकेत म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये एन जरूर केले गेलेले आहेत आणि फिनिशरचा रोल मात्र त्यांना त्यांच्या टीमसाठी आता या ठिकाणी निभावावा लागणार आहे. या ठिकाणी टप्पा पडल्यानंतर चेंडूने वळण घेतलाय. कट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाला होता. चेंडू जातोय स्लिपच्या दिशेने आणि 1 धाव या बॉलवरती मात्र मिळाली जाते. एका धावेच्या बरोबरीने 2 षटकांचा खेळ संपला गेलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 21. लॉस ऑफ 4 विकेट्स अर्थातच 4 गडींच्या मोबदल्यात 21 धावा. येणारे 12 चेंडू आहेत आणि विजयासाठी 23 धावांची गरज असणार आहे. 12 चेंडू आणि 23 धावांचा विचार जर आपण केला नितीन सर तर प्रति षटक 11.50 ची सरासरी तुम्हाला या ठिकाणी नक्कीच राखावी लागणार आहे. स्पीडअप करायचं ही तुम्हाला विनंती आहे. बॅटिंग टीम प्लीज जास्त वेळ घेऊ नका कारण की मेगा फायनलची मॅच अजूनही या बाकी आहे. त्याच्यानंतर प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी अजूनही बाकी आहे आणि सूर्य मात्र आता सूर्यास्ताकडे निघालेला आहे आणि त्यामुळे विनंती आहे की कोणी जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये घ्यायचा नाही आहे. 11.50 ची सरासरी राखायची आहे प्रति षटका मागे कारण गरज आहे 12 चेंडू आणि 23 धावांची. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती येत आहेत. सिद्धू पाटील नाम है सिद्धू पण त्यांना आता मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिला बॉल आहे आणि पहिल्या बॉल वरती यू मिस आय विल नेव्हर गोइंग टू मिस हे मात्र सिद्ध केलं जात आहे. एष्ट्या उद्ध्वस्त केल्या त्रिफळाची. फलंदाज बाद. बक्षीस ठेवले लाखा लाखाची बक्षीस ठेवल्याने चषकाने हे सतरंगी चषक ठेवलंय हे दुटणे गावाने. हे सतरंगी चषक ठेवलंय हे दुटणे गावाने. सतरंगी चषक खरं तर या आयोजनामागचे शिलेदार ज्यांनी गेली 12 वर्षे या स्पर्धेचं सातत्य मात्र टिकवून ठेवलेलं आहे आणि या विभागामध्ये एक मानाची अभिमानाची आणि सन्मानाची स्पर्धा म्हणून सतरंगी चषकाकडे नेहमी पाहिलं जातं आणि यावर्षी देखील दिमागदार देखणं आयोजन हे सतरंगी क्रिकेट संघ हेदुटणे बी यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. 11 बॉलात आणि 23 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज विनीत मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. त्याचबरोबर ज्यांचे आपण आतुरतेने या स्पर्धेमध्ये वाट पाहत होतो आदरणीय उद्योगपती कोळेगावचे श्रीमान अजितजी हरिश्चंद्र पाटील साहेब यांच्या ठिकाणी शुभागमन झालेले. 12 पर्व खरं तर छोटी सुरुवात होती अगदी पहिल्या पर्वामध्ये. त्या पहिल्या पर्वापासून तर आजच्या या 12व्या पर्वापर्यंत ज्यांनी आम्हाला आकर्षक ट्रॉफ्या स्पॉन्सर्ड केलेल्या आहेत प्रत्येक पर्वामध्ये त्या आदरणीय उद्योगपती अजितजी हरिश्चंद्र पाटील साहेब यांच्या ठिकाणी शुभागमन झालेलं. आपलं सहर्ष स्वागत. आणि त्याचबरोबर आजचे गावचे श्रीमान बाळकृष्णजी काळन साहेब आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. सेमीफायनल नंबर 2 दातिवली विरुद्ध वाडेकर. यावेळेचा बॉल आहे. चेंडूला षोडम पूल करण्याचा प्रयत्न आहे.
फळीची आउटसाइड एज घेतली होती आणि खेळाडू त्या ठिकाणी तैनात आहे. झेल टिपला देखील जातोय. फलंदाज माघारी देखील परतला जाणार. थँक्यू डीजे ऑपरेटर. JD पाटील एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून 3 चेंडूवर 3 चौकार, 3 चेंडूवर 3 षटकार आणि विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक प्रत्येक टीमसाठी मात्र लगावण्यात आलेलं आहे. आणि बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 विकेट मिळवल्यात गोलंदाज सिद्धू पाटील यांनी. नाम आहे सिद्धू आणि खेळ पण मैदानाच्या आतमध्ये काय कमालीचा केला जातोय. आणखीन एक बॉलवरती जर विकेट आला तर JD पाटील एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. विकेट हॅट्रिक होणार का? टीम वाडेकर संघ ग्रीन जर्सीस मध्ये खेळतोय आणि मैदानाच्या आतमध्ये काय कमालीचा परफॉर्मन्स होतोय. मी म्हटलं होतं सेकंड ओव्हर नंतर जिथे 4 विकेट गेल्या होत्या की मजबूत झालाय वाडेकर संघ आणि सिद्धू पाटीलने त्या 4 मध्ये आणखीन भर टाकत असताना 2 विकेट मिळवल्यात आणि ऑन हॅट्रिक बॉल वरती असणार आहे. हॅट्रिक बॉल होता हलक्या हाताने, मात्र या बॉलला फक्त टच अँड पुस्ट वाला गेम प्ले पाहायला मिळतोय. दुसरीचा प्रयत्न आहे. डिरेक्ट हिट जर केली असती तर फलंदाजाला नक्कीच माघारी परतावं लागलं असतं, परंतु फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहे. 2 धावा या ठिकाणाहून मात्र धावून पूर्ण केल्या जात आहेत. धावफलक मात्र बऱ्याचशा वेळानंतर पुढे सरसवलं जात आहे. 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर आज संपूर्ण मॅनेजमेंट टीमसाठी, खेळाडूंसाठी, प्रेक्षकांसाठी ज्यांनी आपल्याला जेवणाची व्यवस्था केली ते आई एकविरा डाब्याचे प्रोप्रायटर उद्योगपती सुखदेवजी कान यांनाही विनंती की आपण मंचावरती, आणि त्याचबरोबर श्रीमान जितेंद्रजी कान यांना विनंती की आपण मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. 9 चेंडू 21 धावांची गरज आहे. यावेळी आडव्या बॅटने चेंडूला केलंय पूल. बॅटर बनतोय पॉवरफुल. मिड विकेटच्या वरून मोठा षटकार. थँक्यू डीजे ऑपरेटर. चेंडू मैदानाच्या आतमध्ये लगेचच आपण डिलिव्हर्ड करायचा. धावफलकावरती जर धावा आपण पाहिल्या तर 29 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि विजयाचा जर आपण विचार केला तर येणारे 8 चेंडू आणि विजयासाठी आता 15 धावांची गरज असणार आहे. त्याचबरोबर नुकतंच आपण जे गाणं ऐकलं या स्पर्धेचं टायटल सॉन्ग, शीर्षक गीत, याच गावातून खऱ्या अर्थानं त्यांची सुरुवात झाली आणि आज हा आवाज आपण सोनी टीव्ही या चॅनलद्वारे माझा होशील ना या मालिकेमध्ये देखील आपण ऐकलं. असे प्रसिद्ध गायक आमच्या गावचे परमेशजी माई यांना विनंती की आपण मंचावर या. सतरंगी क्रिकेट संघ एदुटणे बी आयोजित या सतरंगी चषकामध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि त्याचबरोबर योतो माई या ऑर्केस्ट्राचे मॅनेजर, प्रसिद्ध पॅड वादक भावेशदादा पाटील आणि मधुरा रेकॉर्डिंग स्टुडिओचे ओनर कल्पेशजी काठे या आमच्या तिन्ही मान्यवरांना विनंती की आपण मंचावर द्या. सतरंगी चषक 2024 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम. 7 चेंडू आहेत आणि आता 14 धावसंख्येची गरज आहे. प्रत्येक चेंडू मागे मात्र इथे 2 धावा येणं टीम दातिवलीसाठी महत्वाचं असणार आहे. यावेळेस हलक्या हाताने फक्त बॉलला टच केलाय. लॉंगॉन मधून खेळाडू येत आहेत. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आहे परंतु एकच धाव मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली जाते. प्रेक्षकांना विनंती आहे, चालू मॅच मध्ये चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये फेकला जातो. विनंती आहे प्लीज की थोडंसं आपण त्या ठिकाणी काळजी घ्यायची आहे, कारण प्रेक्षक तुम्ही आमचे मायबाप आहात, परंतु मॅच चालू असताना ते सुरळीतपणे चालणं महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे त्या मॅचमध्ये कोणताच अडथळा निर्माण नाही झाला पाहिजे याची प्रत्येकाने खबरदारी देखील घ्यायची आहे. एका धावेच्या बरोबरीने 3 षटकांचा खेळ देखील संपलाय आणि धावा आपल्याला धाव फलकावरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्या म्हणजे 6 गडींच्या मोबदल्यामध्ये 31 धावा. येणारे चेंडू या ठिकाणाहून शिल्लक असतील 6 आणि विजयासाठी 13 धाव संख्येची मात्र गरज असणार आहे.
6 चेंडू 13 धावा आमचे पाहुणे ज्यांचं आगमन या ठिकाणी आपल्याला नक्कीच होताना पाहायला मिळतोय. माझा ओशिलना या सिरियल मध्ये ज्यांचा आवाज घुमला आणि महाराष्ट्राचे एक सुप्रसिद्ध गायक म्हणून ज्यांनी ख्याती मिळवलेली आहे याच गावचे सुपुत्र आहेत आणि त्यांचं आगमन मात्र या ठिकाणी आता मंचावरती होतोय. सन्माननीय गायक परमेशजी माळी साहेब आणि त्यांच्याच बरोबरीने योतो माळी या 6 चेंडू 13 धाव्यांची गरज आहे. मॅनेजर प्रसिद्ध पॅड वादक भावेश दादा पाटील आणि मधुरा रेकॉर्डिंग स्टुडिओचे ओनर कल्पेश दादा काटे प्रसिद्ध कीबोर्ड वादक आहेत. या सर्वांचा मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. सोनी मराठी या चॅनल वरती माझा उशिल मालिकेद्वारे घराघरापर्यंत पोहोचलेला आवाज महाराष्ट्रातील बऱ्याचशा लग्नगीतांमध्ये हळदींमध्ये ज्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळतो असे नामवंत गायक आणि या स्पर्धेचं टायटल ज्यांनी बनवलेलं आहे परमेशी माई आपलं सहर्ष स्वागत सुस्वागत. यावेळेस षटकाची सुरुवात झाली आहे. पहिल्या बॉल वरती दिलाय दणका षटकार. विशाल मडवी यांच्या बॅट मधून एक इम्पॉर्टंट क्षणी मात्र एक षटकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. 5 चेंडू बाकी आहेत आणि 7 धावांची गरज आहे. दोन्ही संघांचे विकेट इक्वल आहेत. जर दोन्ही संघांचे विकेट इक्वल असतील तर जो संघ टॉस जिंकला असेल त्याला मात्र ते बेनिफिट ऑफ डाऊट या ठिकाणी नक्कीच दिला जाणार आहे. बाईटच्या स्वरूपाने 1 धाव या ठिकाणी मात्र नक्कीच मिळाली जाते आणि एका धावेच्या बरोबरीने संघ मात्र पुढे पोहोचलाय. धावफलकावरती 38 धावा पाहायला मिळत आहेत. बरोबर आता मंचाला तुम्हाला खऱ्या अर्थानं शोभा पाहायला मिळेल. मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित आहेत ज्यांनी आपल्याला जेवणाची मेजवानी दिली. संपूर्ण प्रेक्षकांसाठी खेळाडूंसाठी मॅनेजमेंट टीमसाठी एकविरा या प्रसिद्ध ढाब्याचे प्रोप्रायटर सुखदेवजी कान यांचे आगमन झालेले आहे ज्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये मालिकावीरची बाईक स्पॉन्सर्ड केलेली आहे. ते युवा उद्योजक कुमार जयेंद्रजी प्रकाश कान यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे. या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मी सहर्ष स्वागत करेन सुस्वागत. निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. आता तशी जर आपण पाहिलं तर गरज आहे 3 चेंडू 6 धावांची परंतु दोन्ही संघांची आतापर्यंत 6 विकेट गेलेले आहेत. टॉस जिंकलाय टीम दातिवलीने म्हणजे जर त्यांनी आता विकेट गमावली नाही आणि 3 बॉलवरती जरी 5 धावा केल्या तरी त्यांना मात्र या ठिकाणी विजय हा या मॅच मध्ये नक्कीच मिळताना पाहायला मिळणार. विकेट देखील वाचवायची आहे, धावा देखील बनवायच्या आहेत. द्विधा मनस्थितीमध्ये आता त्यांची टीम मैदानाच्या आतमध्ये परफॉर्मन्स करताना पाहायला मिळते. तसं जर आपण पाहिलं 3 चेंडू अजूनही 6 धावांची ऑफिशियल या इक्वेशन मध्ये तशी गरज आहे. यावेळेस अटॅक केला या स्लॉट मध्ये आलेला बॉल MS धोनी स्टाईल केलने मॅचला केलाय फिनिश आणि या ठिकाणी जिंकलाय टीम दातिवली. लाखाची चषकाने हे लाखाची बक्षीसे ठेवल्याने चषकाने हे सतरंगी चषक ठेवलाय हे दुटणे गावाने हे सतरंगी चषक ठेवलाय हे दुटणे गावाने. आणखी एक टायटल सॉन्ग तुम्हाला ऐकायला मिळालं ते आपल्या मंचावरती उपस्थित आहेत चिन्मयजी कान आणि आणखी एक उगवता सीतारामच्या इदुटणे गावचा गायक चिन्मय आपलं देखील मनापासून आभार. ठाण्याचा वंडर बॉय सर्वांचा लाडका खेळाडू 36 बाईक 4 फोर व्हीलर ज्याच्या नावावरती आहेत आणि इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगच्या 2nd सीझन मध्ये 17,25,000 बोली लावून चेन्नई सिंगम्सने ज्याला विकत घेतलेले. मी विनंती करेन केतन वामन मात्रे यांना की आपण मंचावरती या. सतरंगी क्रिकेट संघ इदुटणे यांच्या वतीने आपला देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. फायनल अगोदर या मॅचचा सामनावीरचा पुरस्कार कॉम्बॉक्स आपण जाहीर करा. कॉमेंट्री बॉक्सला एक विनंती या मॅचचा सामनावीरचा पुरस्कार जाहीर करा आपण आणि दोन्ही संघ नायक टॉस साठी रेडी राहा. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी या ठिकाणी नक्कीच जो खेळाडू ठरला जाणार आहे आम्हाला आमचे स्कोरर मित्र नक्कीच कळवतील की मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक मात्र कोणाच्या वाटेला जाणार आहे. संपूर्ण मॅनेजमेंट टीमला मी विनंती करेन आमच्या सतरंगी क्रिकेट संघ इदुटणे बीला की आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण केतन मात्रेचा सन्मान करूयात. असा खेळाडू जो वाकण गावापुरता मर्यादित नाही, कल्याण डोंबिवली पुरता मर्यादित नाही, ठाणे पुरता मर्यादित नाही, भारताचा बाहेर देखील ज्याने खेळ केलाय आणि आज
इंडियन श्री